वेलकम ऑल टू मॅच्युअर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सेकंड इयर 2024 पॅटर्नचा सिलेबस आहे. 2024 आणि 2019 तर दोन्ही पॅटर्नचे जे काही आहेत याच्यामध्ये जे 2019 पॅटर्नचे आहेत म्हणजे बॅकलॉग वाले तर आपल्यासाठी युनिट नंबर 1 to 6 आहे आणि जे 2024 पॅटर्न आहे त्यांना युनिट नंबर 1 to 5 आहे. बट सिलेबस सेम आहे, फक्त याच्यामध्ये काय केलं युनिट नंबर 1 2 मर्ज केलेलं आहे. त्यानंतर 2चा अर्धा पार्ट आणि 3 असं मर्ज करून युनिट 5 केलेलं आहे. बट जो 2019 पॅटर्न आहे त्यांना युनिट नंबर 1 to 6 आहे. म्हणजे दोन्हीचा सिलेबस जवळपास सारखाच आहे, काहीही चेंजेस नाही आहेत. तर तुम्ही दोघे सुद्धा हे व्हिडिओ रेफर करू शकता. स्पेशली हा 2024च्या सिलेबसनुसार आपण ह्याला स्ट्रक्चर केलेलं आहे. तर या 2024च्या पॅटर्नचा जो आहे फ्लुइड मेकॅनिक्स, तर ह्या फ्लुइड मेकॅनिक्सचा आपण आयएमपी क्वेश्चन सिरीज बघणार आहेत. त्याच्यामध्ये युनिट वाईज कुठले न्यूमेरिकल डेरिव्हेशन आणि थेरॉटिकल क्वेश्चन विचारले जातात. तर स्पेसिफिकली ज्यावेळेस तुमचा सेमिस्टर आता 4 चालू आहे, सेकंड इयर, तर हा नाही का आपल्या एसपीपीयूचा सिलेबस आहे. कुठल्याही ऑटोनॉमस कॉलेजचे जर का मुलं बघत असाल तर तुम्ही तुमच्या सिलेबसनुसार आयएमपी क्वेश्चन किंवा व्हिडिओ बघा. पण जे युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे एसपीपीयूच्या त्या सगळ्यांसाठी हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ओके. तर फ्लुइड मेकॅनिक्स हा सब्जेक्ट आहे, त्याला क्रेडिट 3 आहे जवळपास. मग तुम्हाला त्याचे सीसीई 30 मार्क्स असतात, ज्याच्यामध्ये तुमचे युनिट टेस्ट असतील, प्रेझेंटेशन असेल, प्रॅक्टिकल असेल, अटेंडन्स असेल, या सगळ्याचे मार्क्स केले जातात. ओके. तर याच्यासाठी कुठे असेच प्रॅक्टिकल एक्झाम किंवा ओरल एक्झामिनेशन बिलकुल नाहीये. आणि एंड सेमिस्टरचे एक्झामिनेशन असणार आहे 70 मार्काला. ओके. तर हा पूर्ण व्हिडिओ बघण्याआधी लक्षात घ्या की एफ ला जेवढं तुम्ही सोपं समजताय इतका सोपा नाहीये. जे थर्ड इयरला आहेत किंवा फोर्थ इयरला आहे त्या मुलांना तुम्ही विचारा की हा जर का सब्जेक्ट क्रिटिकलला लागला किंवा हा जर का सब्जेक्ट बॅक लागला तर लवकर काढणं पॉसिबल होत नाही. का तर तुम्ही रेग्युलर सब्जेक्ट जर ज्यावेळेस शिकत असता त्यावेळेस सुद्धा हा सब्जेक्ट तुम्हाला निघत नसेल, तर नंतर काढणं मुश्किल होईल. तर फ्लुइड मेकॅनिक्स असेल, अप्लाइड थर्मोडायनामिक्स असेल, हे दोन्ही सब्जेक्ट तुम्ही या सेमिस्टरला काही करून काढायचे. नंतर काढत असाल तर ते खूप प्रॉब्लेम होतील. त्यासाठी या दोन्ही सब्जेक्टचा अभ्यास आतापासून चालू करा. ओके. तर पहिला आहे तुमचा फ्लुइड मेकॅनिक्सचा युनिट नंबर 1, दॅट इज द फ्लुइड प्रॉपर्टीज अँड स्टॅटिस्टिकल. ओके. युनिट नंबर 1 असेल किंवा 2 असेल, हे सर्वात सिंपल युनिट आहे तुमचे. ओके. सर्वात सिंपल युनिट आहे. त्या दोन्ही युनिट खूप सिंपल आहे, युनिट नंबर 1 आणि 2. त्याच्यामध्ये आपण थेरॉटिकल क्वेश्चन बघूयात. तर थेरॉटिकल क्वेश्चन मध्ये डिफाईन स्ट्रीम लाईन असेल. स्ट्रीम लाईन म्हणजे काय? ज्यावेळेस एखाद्या पाईपलाईन स्ट्रक्चर असतं तुमचं. ओके. त्यामधून जे इमॅजिनरी लाईन पास होतात त्याला तुम्ही स्ट्रीम लाईन म्हणता. ओके. पाथ लाईन असेल, पाथ लाईन म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला ए पॉईंट पासून ते बी पॉईंट पर्यंत जायचं आहे. तर हा काय करतो? फ्लुइड हा पाथ फॉलो करतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पाथ लाईन फॉर दॅट फ्लोईंग फ्लुइड मोशन. ओके. आफ्टर दॅट द स्ट्रीक लाईन असेल, स्ट्रीम ट्यूब असेल. तर हे जे काही चार टर्मिनॉलॉजी आहेत रिलेटेड टू द फ्लो ऑफ द फ्लुइड लाईन्स, मग ते स्ट्रीम लाईन असेल, पाथ लाईन असेल, स्ट्रीक लाईन असेल, स्ट्रीम ट्यूब असेल, तर हे डिफाईन किंवा डिफाईन द फ्लुइड मोशन लाईन असे बनतील किंवा डिफाईन द फॉलोइंग टर्मिनॉलॉजी असं तुम्हाला क्वेश्चन येईल जवळपास 6 ते 8 मार्काला. ओके. हा पूर्ण थेरॉटिकल क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे? तर डेफिनेशन असेल. ओके. डेफिनेशन. त्यानंतर फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युला. ओके. डायग्राम. ओके. त्यानंतर एक्झाम्पल. ओके. तर हे जे काही पॅरामीटर्स आहेत हे लिहिणं याच्यामध्ये कंपल्सरी आहे. ओके. ह्या गोष्टी तुम्हाला कंपल्सरी याच्यामध्ये लिहायचं आहे. ओके. त्यानंतर सेकंड आहे टाइप्स ऑफ द फ्लुइड विथ द एक्झाम्पल. आता टाइप्स ऑफ फ्लुइड मध्ये कुठला आहे? ते आता ह्या युनिटवरती आपला एक डिटेल व्हिडिओ सुद्धा युट्यूबवरती अवेलेबल आहे, ते तुम्ही बघू शकता. टाइप्स ऑफ फ्लुइड मध्ये युनिफॉर्म झाला. ओके. नॉन युनिफॉर्म झाला. त्यानंतर स्टेडी झाला, अनस्टेडी झाला. ओके. त्यानंतर लॅमिनर, टर्बुलंट. ओके. रोटेशनल, इररोटेशनल. ओके. तर हे जे काही टाइप्स ऑफ फ्लुइड आहे ते तुम्हाला विथ एक्झाम्पल करायचे आहे. तर यामध्ये सेम तुम्हाला करायचं आहे डेफिनेशन, फॉर्म्युला, डायग्राम आणि व्हॉट
एक्झाम्पल. हे चारही गोष्टी कंपल्सरी आहेत. 2 मार्काला असेल, प्रत्येकाला 8 मार्काचा क्वेश्चन असेल, प्रत्येकी 2 मार्क आणि म्हणजे आता डेफिनेशनला अर्धा, फॉर्म्युलेला अर्धा असं असेल. आणि प्रेझेंटेशन चांगलं ठेवत जावा फ्लुइड मेकॅनिक्स लिहित असताना. आता तुम्ही कुठे एक्झाम्पल लिहिताय, कोणता डायग्राम काढताय, कसं ड्रॉ करताय, या सगळ्या गोष्टी नाही का माहीत असणं गरजेचं. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला युलरियन इक्वेशन. ओके. तर आता ह्या युलरियन इक्वेशन म्हणजे काय? तर ह्या युलरियन इक्वेशन मध्ये आपल्याला या युलरियन इक्वेशन डिराईव्ह करण्याचे 2 मेथड्स आहेत. ते मेथड तुम्हाला विथ डिस्क्रिप्शन नाही का तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. ओके. हा तितकासा इम्पॉर्टंट नाहीये. खूप रेअरली हा 5 ते 6 मार्काला येतो. ओके. तर हा तुम्ही ऑप्शनल ठेवला तरी चालेल जर का खूप लोड होत असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे वेलोसिटी, पोटेन्शियल आणि स्ट्रीम फंक्शन. हा व्हेरी व्हेरी आयएमपी आहे. ओके. हा 4 ते 6 मार्काला एक्सप्लेन करायला पण येतो आणि याच्यावरती न्यूमेरिकल कंपल्सरी असतं. ओके. याच्यावरती न्यूमेरिकल कंपल्सरी असतं की difference between the velocity potential and the stream function or explain the following terminal as the velocity function and the theoretical मध्ये. आणि न्यूमेरिकल मध्ये याच्यावरती न्यूमेरिकल असेल त्याच्यामध्ये तुम्हाला वेलोसिटी पोटेन्शियल किंवा स्ट्रीम फंक्शन फाइंड आउट करायचं असतं. ओके. त्यानंतर आहे डेरिव्हेशनचा पार्ट, हा झाला थेरॉटिकल. आता थेरॉटिकल मध्ये मी तुम्हाला किती क्वेश्चन दिलेले आहेत? तर हा 5 आहे. 5 पैकी तुम्ही हा चौथा जरी नाही केला तरी चालेल. ओके. सर्वात लिमिटेड कमी क्वेश्चन आपल्या चॅनल वरती तुम्हाला भेटेल आणि जे शुअर शॉट असतात. तुम्ही मागच्या सेमिस्टरला बघितलं असेल, थर्मोडायनामिक्स असेल, ईएमएम असेल, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक्सपिरियन्स आलाय. ते आपण जे सुद्धा आयएमपी क्वेश्चन सांगतो ते एंड सेमिस्टरच्या एक्झामिनेशन मध्ये येतात. ओके. त्यानंतर डेरिव्हेशन आता मी तुम्हाला 4च क्वेश्चन दिलेत. ओके. 5 आहे टोटल. त्यापैकी 5 पण नाहीत बघा. 1, 2, 3, 4 जवळपास 4 आहे. 4 मधले तर मी हे करू नका म्हटलं. म्हणजे 3च थेरॉटिकल क्वेश्चन या युनिट मधून तुम्हाला बघायला भेटेल. ओके. त्यानंतर सेकंड आहे कंटिन्युटी इक्वेशन. आता कंटिन्युटी इक्वेशन फॉर द 1D, 2D आणि 3D आहे. तर मोस्ट आयएमपी कुठला आहे? व्हेरी व्हेरी आयएमपी फॉर 8 to 9 मार्क डायरेक्ट डेरिव्हेशन येतं. तो कंटिन्युटी इक्वेशन फॉर द 3D साठी. ओके. आता जो 1D असेल त्याला काय असेल? 1D 2D A1 E1 इज इक्वल टू A2 B2. हा का सोपा आहे, याच्यावरती न्यूमेरिकल पण असेल. बट जो 3D साठी असेल ना, तो डेरिव्हेशन खूप लॉंग आहे आणि जवळपास ते 7, 8, 9 मार्काला या रेंजमध्ये 100% विचारलं जातं. मॅक्सिमम टाइम युनिव्हर्सिटी हेच विचारते. का तर 1D आणि 2D जे आहे ते एकदम शॉर्ट आहे. जवळपास एक 3-4 स्टेप मध्ये होऊन जातात. बट जे 3D आहे ते जरा लॉंग स्टेप आणि लॉंग आहे. सो मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटी प्रेफरन्स 3D ला देते विचारायला. जर 3D आलं तर तुम्हाला 1D, 2D सुद्धा येईल. व्हेरी व्हेरी सिम्पल आहे ते कंपॅरेटिव्ह टू 3D. ओके. 3D आला तर इझी वाले येतील आणि इझी वाले आले तर हार्ड वाले तुम्हाला करावे लागतील. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ना आहे युलर्स इक्वेशन. ओके. युलर्स इक्वेशन तुम्हाला करायचं. आता युलर्स इक्वेशन नंतर जो नेक्स्ट त्याच्यापासून इक्वेशन तयार होतो तो असतो बर्नॉलिस इक्वेशन. ओके. तर हे दोन्ही सुद्धा तुम्हाला करायचे. तिथे युलर्स इक्वेशन तुम्ही बघू शकता आणि बर्नॉलिस इक्वेशन हे दोन्ही सुद्धा तुम्हाला करायचे आहेत. ओके. आता ऑर्थोगोनॅलिटी प्रूफ करायचंय तुम्हाला. आता ऑर्थोगोनॅलिटी जी कशी आहे ती प्रूफ करायची आहे. जसं की आता तुम्हाला स्ट्रीमलाईन स्टिक लाईनचं एक्झाम्पल असेल, ह्याची एक डेरिव्हेशन आहे, शॉर्टच आहे एकदम ऑर्थोगोनॅलिटीचं. ते सुद्धा तुम्हाला करायचं. ओके. तर ह्या डेरिव्हेशन मध्ये तुम्हाला काय कंपल्सरी करायचं आहे? कंटिन्युटीचं. ओके. कंटिन्युटी 3D बर्नॉलिस केलं तर तुम्हाला युरस सुद्धा येऊन जाईल. ओके. बर्नॉलिस आणि युरस जवळपास सेमच आहे. युलर्सचा जो नेक्स्ट स्टेप आहे तो बर्नॉलिस आहे. म्हणजे हे सॉल्व्ह केल्याशिवाय आपण हे सॉल्व्ह करू शकत नाही. युलर्स म्हणला तर इथपर्यंत करून थांबायचं. बर्नॉलिस म्हणजे पूर्ण डेरिव्हेशन तुम्हाला डिराईव्ह करायचं. ओके. त्यानंतर ना काय ऑर्थोगोनॅलिटी प्रूव्ह करायचं. ऑर्थोगोनॅलिटी प्रूव्ह करायचं. ओके. तर हे डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे. तर या युनिट नंबर 1 आहे, युनिट नंबर 1चा आपण न्यूमेरिकल्स बघूयात. युनिट नंबर 1च्या न्यूमेरिकल्स मध्ये जो तुमचा कॅपिलरी राईजचा आहे त्याचे कॅल्क्युलेशन त्याच्यावरती. हां. तर युनिट नंबर 1च्या न्यूमेरिकलमध्ये बघा काय येतं. तर व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन फाइंड करायचं फॉर एनी पॉइंट. आता तुम्ही जे व्हेलॉसिटी, पोटेन्शियल किंवा मग स्ट्रीम फंक्शन शिकलंय ना, तर त्याच्यावरती न्यूमेरिकल आहे हा. ओके. हा कंपल्सरी येतोच क्वेश्चन.
त्यानंतर हा स्ट्रीम फंक्शन व्हेलॉसिटी पोटेन्शियल तो ह्याच्यामध्ये व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन काय करायचं व्हेलॉसिटी आहे त्याला डिफरन्शिएट करायचं ऍक्सलरेशन भेटून सिंपल फॉर्म्युलाला डिफरन्शिएट करत जायचं बट स्ट्रीम फंक्शन आणि पोटेन्शियल फंक्शनला काय ह्याच्यासाठी दोन स्टँडर्ड फॉर्म्युला आहेत त्या दोन्ही फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला काय करायचं न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं ओके हा एमपी सिरीज झाल्यानंतर आपण प्रत्येक युनिटचे डेरिव्हेशन आणि न्यूमेरिकल डिटेलमध्ये स्टडी करायचा प्रयत्न करूयात ओके त्यानंतर चेक द फ्लो पॉसिबिलिटी आता फ्लो पॉसिबल म्हणजे इरोटेशनल आहे रोटेशनल आहे हा फ्लो कसा आहे किंवा फ्लो पॉसिबल आहे नॉट पॉसिबल आहे असे कंडिशन क्रिएट होतात ज्यावेळेस तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करता त्यावेळेस न्यूमेरिकल सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला खाली लिहायचं आहे की नोट म्हणायचं आहे की फॉर द पॉसिबिलिटी आहे रोटेशनल आहे इरोटेशनल वॉट एव्हर इट इज व्हॉट टाइप ऑफ द फ्लुइड मोशन आहे किंवा फ्लुइडचं मोशन कुठलं आहे पॉसिबिलिटी आहेत की नाही त्याच्यावरनं तुम्हाला ते फाइंड आउट करायचं त्यानंतर बर्नॉलिस इक्वेशन वरती सुद्धा न्यूमेरिकल येऊ शकतो सर्वात आयएमपी म्हणजे हा वाला आणि हा वाला आहे चेक फ्लू रेअरली येतं 6 मार्काला खूप सिम्पल आहे याच्यात काही रॉकेट सायन्स नाही बर्नॉलिस थोडं अवघड आहे बघायला गेलं तर बट इम्पॉर्टंट आहे ओके तर ह्याच्यावरती तुम्ही एक 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 न्यूमेरिकल ट्राय करा ओके त्यानंतर ना आपण आता बघूया युनिट नंबर 2 तर युनिट नंबर 2 मध्ये आपण बघत आहे फ्लुइड कायनॅमेटिक्स अँड डायनॅमिक्स आता फ्लुइड कायनॅमेटिक्स अँड डायनॅमिक्स मध्ये थेरोटिकल क्वेश्चन मध्ये तर या युनिटचं ठीक आहे जो युनिट नंबर आपला 2 आहे युनिट नंबर 2 चे जो आयएमपी क्वेश्चन आहेत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्याकडून मिस झाले ते ओके त्यानंतर आपण बघूया युनिट नंबर 3 युनिट नंबर 3 आहे आपला इंटरनल फ्लो ओके आता इंटरनल फ्लो युनिट नंबर 4 आहे एक्सटर्नल फ्लो तर याच्याबद्दल आपण बघूया पहिल्यांदा आहे इंटरनल फ्लो याच्यामध्ये थेरोटिकल काय आहे लॅमिनार आणि टर्बुलंट आता लॅमिनार म्हणजे काय ज्यावेळेस तू आपल्या घरातील नळामध्ये आला असेल किंवा पाईप मधून जे पाणी येतं ते कसे असते काय कॉन्स्टंट त्याची एक वेलोसिटी असेल स्पीड असेल ते कॉन्स्टंट असते ओके सो दॅट इज कॉल्ड ॲज अ लॅमिनार आणि टर्बुलंट म्हणजे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवले समुद्र आहे समुद्रामधून लाटा कशाही जनरेट होतात कसेही ते फ्लो होत असतात त्याचं मोशन स्पीड हे रॅन्डमली असतं इट इज कॉल्ड ॲज अ टर्बुलंट फ्लो ओके त्यानंतर रेनॉल्ड्स नंबर काय आहे इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी फॉर्म्युला काय डेफिनेशन काय युनिटलेस क्वांटिटी आहे ते मेन्शन करायचं त्यानंतर हा सर्वात महत्वाचा आहे मेजर आणि मायनर लॉसेस कुठले आहेत ओके मेजर आणि मायनर लॉसेस कुठले आहेत ते करायचं आहे देन बॉडी चार्ट काय आहे इक्विव्हॅलंट पाईप अँड द हे सिफॉन इक्वेशन म्हणून आहे तर हा सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये शॉर्ट डेरिव्हेशन आहे सिफॉन इक्वेशन साठी ओके तर त्यानंतर ना याच युनिट मधला सेकंड पार्ट आहे हा झाला थेरॉटिकल आता थेरॉटिकल मध्ये आपण जवळपास किती 5 क्वेश्चन आपण दिलेत 5 पैकी जवळपास 3 ते 4च खूप आयएमपी आहेत त्यातल्या त्यात लॅमिनर टर्बुलंट मेजर मायनस मेवडी चार्ट आणि इक्विव्हॅलंट रेनॉल्ड्स नंबर नाही केला तरी चालेल बट रेनॉल्ड्स नंबर जो आहे तुमचा युनिट नंबर 5 चा पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नका ते रेनॉल्ड्स नंबर म्हणजे जी काही डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे ते तुम्हाला बघायला भेटेल ओके त्यानंतर ना सेकंड पार्ट आहे युनिटचा तो म्हणजे डेरिव्हेशन तर या डेरिव्हेशन मध्ये आपल्याला पहिल्यांदा आहे वेलोसिटी डिस्ट्रीब्युशन इन द पाईप फॉर द लॅमिनर फ्लो साठी हा खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर शेअर डिस्ट्रीब्युशन हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे कधी कधी हे दोन्ही कंबाईन 8 मार्काला येतं किंवा इंडिव्हिज्युअल असेल तर 6 ते 7 मार्काला सुद्धा येतं ओके मोस्ट ऑफ दी तर कॉमनली कंबाईनच आलाय खूप रेअरली असं आलंय की इंडिव्हिज्युअल आलंय त्यानंतर हा तुम्हाला प्रूव्ह करायचा की एफ इज इक्वल टू 16/RE आर इज रेनॉल्ड्स ओके तर हा एक इक्वेशन आहे हा तुम्हाला रिलेशनशिप फाइंड आउट करायचे डार्सी इक्वेशन म्हणतात त्यालाच ओके एफ इज इक्वल टू 16/RE हा सुद्धा प्रूव्ह करायचा आहे त्यानंतर मीन वेलोसिटी इज हाफ ऑफ द मॅक्सिमम वेलोसिटी असं पण शॉर्ट डेरिव्हेशन तरी खूप सिंपल आणि फिक्स येणारे डेरिव्हेशन आहे त्याच्यात काही म्हणजे असं युनिक किंवा सर्वात अवघड किंवा जास्त पार्ट असा नाहीये जो फिक्स लिमिटेड आहे हेच आहे शॉर्ट शॉर्ट की आता हेच येणार आहेत एक्झामिनेशन याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही की काय फिरून येतील किंवा काय ओके त्यानंतर या नीटच्या पार्ट मध्ये नाही का तुम्हाला तर या युनिटमध्ये प्रेशर ड्रॉप इन द पाईप याच्यावरती न्यूमेरिकल येऊ शकतो डिस्चार्जचं कॅल्क्युलेशन करायचं आहे त्यानंतर वेंचुरीमीटर ओरी मीटर असेल त्यानंतर पिटॉट ट्यूब असेल त्यानंतर पॉवर लॉस इन पाईप तर हे काही आय एम पी पॉईंट आहेत न्यूमेरिकल साठी तर या पॉईंट वरती न्यूमेरिकल मोस्टली विचारलं जातं त्यातल्या त्यात जो वेंचुरीमीटर आणि ओरिफेज आहे तो वाला ओके हा वाला डिस्चार्ज वाला आणि ड्रॉपिंग पाईप पिटॉट खूप रेअरली एक दोनदा आला आणि पॉवरला सुद्धा रेअरली आलेला आहे ओके
त्यानंतर आहे आपला युनिट नंबर 4. युनिट नंबर 4 मध्ये आहे एक्सटर्नल फ्लो. ओके. जो युनिट नंबर 3 होता आपला इंटरनल फ्लो होता आणि युनिट नंबर 4 जो आहे तो एक्सटर्नल फ्लो. युनिट नंबर 4 मध्ये जो एक्सटर्नल फ्लो आहे त्याच्यामध्ये थेरॉटिकल क्वेश्चन कुठला आहे तर बाउंड्री लेअर कंडिशन, व्हेरी आयएमपी याच्याशिवाय क्वेश्चन पेपर बनतच नाही. बाउंड्री लेअर असेल, टाइप ऑफ त्याचा थिकनेस आहे, म्हणजे बाउंड्री लेयर जे काही कन्सेप्ट आहे त्याच्या रिलेटेड एक ना एक क्वेश्चन तुम्हाला एंड सेमिस्टर मध्ये बघायला भेटणारच आहे. ओके. बाउंड्री लेअरचे कन्सेप्ट असेल, त्याचे टाईप कोणकोणते आहेत बाउंड्री लेअर अप्लाय करण्यासाठी थिकनेससाठी, त्यानंतर बाउंड्री लेअरचे वेगवेगळे सेपरेशन मेथड्स आहेत ते कुठले आहेत, कंट्रोल सेपरेशन मेथड आहेत ते कोणते आहेत, त्यानंतर ड्रॅग आणि लिफ्ट हा सुद्धा आयएमपी आहे, डिफाईन करायला विचारतात 4 ते 6 मार्क. ओके. मी जे आयएमपी किंवा जे टिक करतोय ते तुम्हाला कंपल्सरी करायचंच आहे. ओके. त्यानंतर हा स्ट्रीमलाइन्ड वर्सेस ब्लो, हे पण खूप रेअरली विचारलंय बट ठीक-ठाक आयएमपी आहे. त्यातल्या त्यात मी तुम्हाला किती 4-5च क्वेश्चन देतोय. त्यात पण डेफिनेशन असेल आणि शॉर्ट एक्सप्लेनेशन्स आहेत. एवढे कुठले थेरॉटिकल 6-8 मार्काचे क्वेश्चन नाहीत. हे 4-5 मार्काचेच क्वेश्चन आहेत मॅक्सिमम. ओके. त्यानंतर डेरिव्हेशन या युनिटचे आहेत तर डिस्प्लेसमेंट थिकनेस आहे, मोमेंटम थिकनेस आणि एनर्जी थिकनेस. डिस्प्लेसमेंट थिकनेस आणि मोमेंटम थिकनेस जवळपास दरवर्षी याच्यावरती न्यूमेरिकल किंवा डेरिव्हेशन हे 100% बघायलाच भेटतं, एक नाही. ओके. तर तुम्ही हे पॉइंट तरी करायचे. असं नाही की मी तुम्हाला जेवढे हायलाइट करून देतो हे आयएमपी आहेत, व्हेरी व्हेरी आयएमपी आहेत किंवा इम्पॉर्टंट आहे 100% येतं तर तुम्ही तेच केलं पाहिजे. असं बिलकुल नाही. त्यातलं त्यात ज्याला फेल व्हायची भीती आहे किंवा माझं स्कोरिंग निघणार नाही किंवा विषय क्लिअर होणार नाही याची भीती असेल, तर त्यांनी प्रायोरिटी या क्वेश्चनला द्यायची. बट ओव्हरऑल जे मी तुम्हाला क्वेश्चन सांगितले तेवढे सगळेच करायचे. तर लिमिटेड क्वेश्चन मी तुम्हाला दिलेला आहे आणि 100% हेच क्वेश्चन येणार आहे. त्याच्या बाहेरचा कुठलाही क्वेश्चन एंड सेमिस्टर एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही. जेवढे काही मी प्रत्येक युनिटचे 5-6 आयएमपी क्वेश्चन दिले तेवढेच तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. ओके. त्यानंतर आहे युनिट नंबर 4 चाच न्यूमेरिकलचा पार्ट. याच्यामध्ये ड्रॅग आणि लिफ्ट कंपल्सरी याच्यावरती न्यूमेरिकल तुम्हाला बघायला भेटतं फोर्सेस कॅल्क्युलेशनसाठी. देन त्यानंतर ड्रॅग स्पिअरसाठी प्रॉब्लेम आहे ते. त्यावरती न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ओके. त्यानंतर युनिट नंबर 5 आहे. ओके. युनिट नंबर 5 याला हा चित्र देण्याचा उद्देश हा आहे की सर्वात आयएमपी युनिट आहे फ्युचरसाठी. आयएमपी सिंपल. ओके. देन स्कोरिंग, लेस कन्सेप्ट. ओके. लेस कन्सेप्ट अँड लेस टाइम कन्झ्युमिंग. ओके. तर हा सर्वात सिंपल, इझी आणि हा पार्ट आहे. तर तुम्हाला हे करायचं आहे. ओके. या युनिटला कुणीही ऑप्शन नाही ठेवायचा. युनिट नंबर 1, 2 आणि 5 बिलकुल कुणीही ऑप्शन ठेवायचं नाही. सर्वात इझी आणि सिंपल युनिट आहे. ओके. थेरॉटिकल म्हणजे काय? डायमेन्शन होमोजिनिटी म्हणजे काय? होमोजिनियस युनिटी किंवा होमोजिनियस किंवा डायमेन्शनल होमोजिनियस म्हणजे काय ते करायचं आहे. बॅक जे पाय थेरम आहे त्यालाच बॅकिंगम थेरम असं म्हणतात. पाय थेरम इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पाय थेरम. तर याची प्रोसिजर काय सॉल्व्ह करायचे, स्टेप्स काय आहेत ते करायचं आहे. याच्यावर तुम्ही न्यूमेरिकल टाकेन कारण की सर्वात सोपा युनिट आहे. फक्त तुम्हाला थोडं काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर सेपरेटिंग व्हेरिएबल म्हणजे काय, त्याचा सिलेक्शन रूल काय, हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे. हा सुद्धा तुम्हाला 100% बघायला भेटतो. त्याच्यामध्ये हा डिफाईन टर्मिनॉलॉजी आहे की डिफाईन त्याच्यामध्ये फॉर्म्युला, डेफिनेशन, फॉर्म्युला, युनिट युनिटलेस क्वांटिटी आहे तर ते तुम्हाला मेन्शन करायचे. त्यानंतर असेल डायग्राम असेल तर डायग्राम या गोष्टी तुम्हाला करायच्या. ओके. त्यानंतर याच युनिटचा हा खूप इझी सिंपल युनिट आहे आणि सर्वात माझा आवडता युनिट हाच होता. ओके. तर डेरिव्हेशन मध्ये व्हेरी इम्पॉर्टंट काय आहे की या जो याचं ॲप्लिकेशन आहे बॅकिंगम थेरमचं किंवा पाय थेरमचं. त्याचं एक प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजरचं डेरिव्हेशन असेल आणि डिस्चार्ज जो आहे, प्रेशर आहे, वेलोसिटी आहे, ते तेवढे इम्पॉर्टंट नाही आहे. याच्यावरती न्यूमेरिकल आणि हे थेरॉटिकल जास्त इम्पॉर्टंट आहे. बट जर का तुम्हाला एक्स्ट्रा स्टडी करायचं आहे, तर हे डेरिव्हेशन करा. अदरवाईज नाही केलं तरी चालेल. बट प्रायोरिटी करा तुम्ही. बट न्यूमेरिकल हे 100% करायचं आहे. मॉडेल प्रोटोटाइप स्कॅलिंग म्हणजे काय? डिस्चार्ज स्कॅलिंग म्हणजे काय? आणि डायमेन्शन न्यूमेरिकल, डायमेन्शन वरती न्यूमेरिकल आयएमपी 100% वर खाली तुम्हाला डायरेक्ट 8-9 मार्काला क्वेश्चन दिसतोच मॅक्सिमम. डिस्चार्ज स्कॅलिंग आणि हे एवढेसे येत नाहीत. हे फक्त 2-3दा आलाय जवळपास एक 4 मार्क्सला. बट हा दरवेळेस 8 ते 9 मार्काला 100% आलेला आहे आणि येणारच आहे डायमेन्शन. आता या युनिटमध्ये थेरॉटिकल तेवढा पार्ट आहे आणि हे न्यूमेरिकल आहे. ओके. तर हा आपला ओव्हरऑल आहे
फ्लुइड मेकॅनिक्सचा. ओके, फ्लुइड मेकॅनिक्सचा ओव्हरऑल IMP क्वेश्चन आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला मी युनिट नंबर 1, त्यानंतर 3, 4 आणि 5 दिलेला आहे. 2 राहिलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 2 बघूयात. ज्यावेळेस तुम्ही स्टडी करताय, ओके, किंवा एक्झामिनेशन मध्ये क्वेश्चन अटेम्प्ट करतायत. ओके, क्वेश्चन अटेम्प्ट करतायत. तर त्यावेळेस तुम्हाला सर्वात पहिल्यांदा युनिट नंबर 1 अटेम्प्ट करायचे, युनिट नंबर 2 अटेम्प्ट करायचे, युनिट नंबर 5 अटेम्प्ट करायचे. त्यानंतर युनिट नंबर 4 किंवा 5 जे काही असेल, सॉरी 3 किंवा 4 किंवा 3. ओके. पण हे तिन्ही सर्वात सिंपल आणि IMP आहेत, ज्याच्यामधून तुमचं स्कोरिंग किंवा फ्लुइड मेकॅनिक्स हा सब्जेक्ट निघू शकतो. ओके. त्यासाठी तुम्हाला हे करायचं. तुम्हाला कुठलाही फ्लुइड डायनॅमिक्समध्ये कुठलाही न्यूमेरिकल अवघड जात असेल, कुठला डेरिव्हेशन अवघड जात असेल, कुठला कन्सेप्ट कळत नसेल, तर कमेंट सेक्शनमध्ये किंवा मला DM करून सांगा. मी ट्राय करेन की नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवायचा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना, फ्रेंड सर्कलला, कॉलेजच्या ग्रुप्सवरती शेअर करा. जेणेकरून फ्लुइड मेकॅनिक्स त्यांचा सुद्धा सब्जेक्ट क्लिअर होईल आणि ते थर्ड इयरमध्ये जातील. ओके. सो थँक यू.